नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयीचं मराठी भाषण घेऊन आलेले तुमच्यासाठी. तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला शाळेच्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल. तर चला सुरुवात करूया आपल्या भाषणाला. असं म्हणतात की इतिहासाच्या पानांमध्ये हरकून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न की केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जाणीव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात. आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच, कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे. इतिहासातील प्रत्येक पान म्हणजे हिऱ्या मानकांच्या शब्दांनी रचलेलं निखळ सोनेरी पान. या मातीत थोर संत झाले, विचारवंतही झाले, इथेच वीर जन्माला आले आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाज सुधारकांनी. आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली, कारण आज 12 जानेवारी याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माऊलींची जयंती. हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनर्जन्म देणारी माता, आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती. अगदी काल परवाच अखंड क्रांती ज्योती सावित्रीबाईंची ही जयंती पार पडली. कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्याही होत असतील. आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय की ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो, निदान त्या इतिहासाने तरी आमच्या या प्रेरणामूर्तींसोबत न्याय केलाय का? जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता? ज्योतिराव कुणाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी झगडले असते? या थोर स्त्रियांशिवाय इतिहास तरी झाला असता का? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला ही एक माऊलीच लागते, हेही आम्ही विसरलो. ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा शक्ती अशी उपमा तर देतात, पण सर्वात जास्त अत्याचारही तिच्यावरच होत असतात. मग अशा समाजाला जिजाऊ सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला? आज ही स्त्री ही दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णाची, हिंदूची असो वा मुसलमानाची, तीच गुलामगिरी, तोच अन्याय, अगदी आमच्या घराघरापर्यंत ही असमानता, आज ही गर्भातच तिची हत्या. मग हे धडधडीत सत्य समोर असताना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात? बरं, ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का? आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माऊलीचा जन्मदिवस. इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे. मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प, स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा. आमच्या माता भगिनी आणि मुला मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्रीचे संस्कार रुजवण्याचा. येणाऱ्या पिढीला जिजाऊ सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा. इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे. खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी संस्कारांनी उजळून जाईल. याची सुरुवात आपल्या घरापासून करा. तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा. फक्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे. त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नवनिर्माण घडू दे. पुन्हा एकदा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय. तर अशा प्रकारे राजमाता जिजाऊ यांच्या विषयीचं भाषण संपलेलं आहे. जर तुम्हाला हे आजचं भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.